स्पर्धेतील विजयापेक्षा खेळातील आनंद महत्त्वाचा. चंदगड दिवाणी न्यायाधीश चारुदत्त शेतकुले यांनी व्यक्त केलं मत. चंदगडला क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न. कोणता संघ विजयी झाला याहीपेक्षा स्पर्धेतील खेळामुळे सहभागी शासकीय निमशासकीय कर्मचारी यांच्यासह अन्य खेळाडूंना जो आनंद मिळाला तो अधिक महत्त्वाचा आहे. आरोग्यासह अधिकारी कर्मचारी पत्रकार यांच्यात समन्वय साधण्याच्या दृष्टीनेही या स्पर्धा महत्त्वाच्या ठरल्या. स्पर्धा भरवण्यामागचा मूळ हेतू साध्य झाल्याने स्पर्धेत सहभागी सर्वच संघ जिंकले आहेत. यापुढील काळातही अशा स्पर्धेत खेळाडू वृत्तीने सहभागी होऊन प्रत्येकाने खेळण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन चंदगड दिवाणी आणि फौजदारी न्यायाधीश चारुदत्त शेतकुले यांनी केले. चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार ऑफिसर्स आणि सोशल वर्कर्स क्रिकेट लीग 2024 या स्पर्धेतील विजेत्या आणि स्पर्धेतील सहभागी संघांना बक्षीस वितरण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तहसील कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. सहाय्यक न्यायाधीश वामनराव जाधव, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, तालुका आरोग्य अधिकारी बी.डी. सोमजाळ, चंदगड वन परिक्षेत्राचे वन अधिकारी नंदकुमार भोसले, कोवाड येथील कला महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक आर.टी. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. स्वागत चंदगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले. यंदाच्या स्पर्धेतील विजेता संघ ठरलेल्या शिनोळी येथील डेना ग्रुप कंपनी, उपविजेता ठरलेला महावितरण, तिसरा क्रमांक मिळवलेल्या माध्यमिक शिक्षक संघाचा ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार साकारण्यात आला. तर स्पर्धेत सहभागी आरोग्य विभाग, वन विभाग, LIC, ST महामंडळ, न्यायालय आदी संघांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार झाला. पत्रकार नंदकुमार ढेरे यांची तलाठीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार झाला. यावेळी पत्रकार संपत पाटील, उदयकुमार देशपांडे, अनिल धुपदाळे, चेतन शेरेगार, तातोबा गावडे, प्रकाश ऐनापुरे, संतोष भोसले, सागर चौगुले, ज्योतिबा पाटील, संजय पाटील, सचिन मुधाळे आदी उपस्थित होते. राहुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.